हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज मी नाश्त्यासाठी पौष्टिक असे हिरव्या मुगाचे डोसे बनवून तयार केले होते. हे हिरव्या मुगाचे डोसे एकदम कुरकुरीत, क्रिस्पी व एकदम टेस्टी असे बनवून तयार झाले होते. डोसे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी हिरवे मूग रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते. तसेच आपल्याला 3 ते 4 चमचे तांदूळ भिजत घालायचे आहेत. आता आपण हे हिरवे मूग व तांदूळ वाटून घेणार आहोत. तुम्ही हवं असेल तर दोन्ही एकत्र भिजवू शकता. आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये यातील अर्धे मूग घालूया. आपण 2 बॅचमध्ये हे मूग वाटून घेणार आहोत. आता इथे मी यातील अर्धे मूग या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत. आता आपण बाकीचं साहित्य घालूया. आता आपण जे तांदूळ भिजवलेले आहेत त्यातील अर्धे तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. 1 इंच आल्याचे तुकडे करून घालायचे आहेत. 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. तसेच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून हे सर्व मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. आता हे आपण मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया. तर इथे मी हे मिक्सरला बारीक असं वाटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर इथे मी हे मुगाचं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता याचप्रमाणे आपल्याला बाकीचे जे अर्धे मूग राहिलेले आहेत ते सुद्धा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत. आता इथे मी हे बाकीचे राहिलेले मूग मिक्सरला बारीक असे वाटून घेतलेले आहेत. आता हे मिश्रणसुद्धा मी या भांड्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता मी जे अर्धे राहिलेले मूग वाटले होते त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण हे बाकीचं साहित्य अजिबात घातलेलं नाही. फक्त मूग व तांदूळ पाणी घालून वाटून घेतलेले आहेत. आता इथे हे मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मूग डोश्यासाठी लागणारं बॅटर आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता आपण डोसे तयार करूया. डोसे बनवण्यासाठी इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तवा गरम झालेला आहे. आता आपण एका वाटीच्या साहाय्याने हे बॅटर तव्यावरती घालायचं आहे व याप्रमाणे वाटीने फिरवून याचा डोसा बनवून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता या डोस्याला किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे. आता याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तुम्ही इथे तेलाऐवजी तूप किंवा बटर काहीही वापरू शकता. इथे मी तेलच वापरलेलं आहे. याप्रमाणे आपल्याला याच्यावरती तेल घालायचं आहे. आता वरच्या साईडने डोसा छान सुकला की आपल्याला हा डोसा पलटवून घ्यायचा आहे. याप्रमाणे कडा सोडवून हा डोसा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. हा डोसा अगदी सहजरित्या पलटला जातो. आता दुसऱ्यासुद्धा बाजूने आपल्याला 1-2 मिनिटे हा डोसा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी हा डोसा खालच्यासुद्धा बाजूने व्यवस्थित भाजलेला आहे. तर हा मूग डोसा आपला बनवून तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत हा डोसा बनवून तयार झाला आहे. आता आपण साईडला काढून घेऊया. आता याचप्रमाणे मी तुम्हाला आणखी एक डोसा तयार करून दाखवते. आता तव्याला मी तेल लावलेलं नव्हतं. पहिल्या डोस्याला जेव्हा तेल लावलं होतं त्यावरतीच मी इथे डोसा घातलेला आहे. आता डोसा घातल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे व हा डोसा अलटवून पलटवून छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा डोसासुद्धा छान क्रिस्पी असा बनवून तयार झाला आहे. आता याचप्रमाणे आपण बाकीचे सर्व डोसे तयार करून घेऊ. तर अशा प्रकारे आपले हे पौष्टिक असे हिरव्या मुगाचे डोसे बनवून तयार झालेले आहेत. हे हिरव्या मुगाचे डोसे दह्यासोबत खूप टेस्टी लागतात. तुम्ही यासोबत ओल्या नारळाची चटणीसुद्धा बनवून खाऊ शकता.
ही हिरव्या मुगाच्या डोस्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तुम्हाला आजची ही हिरव्या मुगाच्या डोस्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.